अचानक कधी पावभाजी खावीशी वाटली, घरामध्ये पाहुणे आले असतील, एक 10-12 जणांसाठी चमचमीत पावभाजी घरामध्ये करायची असेल तर जगातली ही सगळ्यात सोपी पावभाजी नक्की ट्राय करा। तर या व्हिडिओमध्ये एक 10 जणांना पुरेल इतकी पावभाजी दाखवलेली आहे। तुम्हाला कार्यक्रमासाठी थोडी जास्त प्रमाणात भाजी करायची असेल तर प्रमाण सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। आता घरची पावभाजी म्हटलं की अगदी आपण आवडीने आणि भरभरून भाज्या घालून करत असतो। विकत पावभाजी मिळते त्यामध्ये अगदी थोड्या थोड्या आणि काही मोजक्याच भाज्या वापरतात। शिवाय भरभरून आर्टिफिशियल कलर किंवा पाम ऑइलने बनलेलं ते बटर असतं ते सगळं वापरतात। पण घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीत स्वच्छ असं आपण ही पावभाजी चमचमीत घरामध्ये तयार करणार आहोत। आता घेतलेल्या सगळ्या भाज्या एक तर कपाने मोजून घेऊ शकता किंवा ग्रामने तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। अजिबात कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह कलर, आर्टिफिशियल फ्लेवर वगैरे न वापरता आज आपण ही पावभाजी तयार करणार आहोत। त्यासाठी मेजरिंग कपने अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात इथे आपण गाजराचे तुकडे घेतलेत। अर्धा कप 100 ग्राम प्रमाणात इथे आपण फरसबीचे तुकडे घेतलेत। अर्धा कप किंवा एक मध्यम आकाराचं बीट त्याचे सालं काढून तुकड्यांमध्ये घेतलं। नॅचरल पावभाजीला लालसर रंग येतो। अर्धा कप आपण इथे फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। अर्धा कप भिजवलेला वाटाणा घातलाय। तुम्ही फ्रोझन किंवा ताजा फ्रेश मटार वापरू शकता। एक 3 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो किंवा 300 ग्राम प्रमाणात इथे आपण कच्चे बटाटे सालं काढून तुकड्यांमध्ये घेतले। बटाटा थोडा जास्त घालायचा। आता भाज्या लवकर शिजाव्यात त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये या सगळ्या भाज्या आपण काढून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर कढईमध्ये सुद्धा करू शकता। तर थोड्या थोड्या या 5-6 भाज्या आपण घातलेल्या आहेत। तुमच्याकडे 1-2 भाजी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, नाही घातलं तरी सुद्धा चालू शकेल। आता विकत पावभाजी मिळते ना, त्यामध्ये या सगळ्या भाज्या वापरत नाही, म्हणून असे पदार्थ घरामध्ये तयार करा। आता यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। चमचाभर तेल किंवा तूप घालायचं आहे, ज्याने भाज्या लवकर शिजून मऊसूत तयार होतात। आता फक्त भाज्या पुरतील इतपतच यामध्ये आपण पाणी घातलं। जर 2 कप तुमच्या भाज्या असतील त्याला 1-2 कप म्हणजे थोडंसं वर असं पाणी घालायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाही तर भाज्या कच्च्या राहतात। झाकण लावलेलं आहे आणि कुकरला मध्यम आचेवर साधारणतः 4 ते 5 शिट्या काढून घेणार आहोत। जर टोपामध्ये किंवा कढईमध्ये करत असाल तर साधारणतः एक 10-12 मिनिटं मध्यम आचेवर तुमच्या भाज्या वाफवून तयार मिळतील। तर कुकरला बरोबर 5 शिट्या आपण काढून घेतल्या। कुकर थोडासा गार झाला की याचं आपण झाकण उघडून बघितलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी छान मेणाप्रमाणे मऊसूत आणि छान लाल भडक अशा भाज्या आपल्या शिजून तयार आहे। लाल भडक म्हणजे काय, आपण यामध्ये बीट वापरलं होतं ना, म्हणून त्याचा सगळा रंग जो अर्क आहे तो सगळा भाज्यांमध्ये उतरतो। म्हणजे बीटसुद्धा आपल्या पोटात जातं आणि भाजीला छान लालसर नैसर्गिक रंग येतो। याच पद्धतीने आपल्याला पावभाजी करायची। आता इतकी भाजी छान मऊसूत शिजली ना, तर अगदी तुम्ही झाऱ्याने जरी म्हणाल तरी अगदी छान हे मेणाप्रमाणे मऊसूत होतं। आता पावभाजी बनवायची तर पावभाजी मॅशर असावंच असं अजिबात नाही। घरामध्ये तांब्या असेल, ग्लास असेल तर अगदी 5-6 मिनिटांमध्ये असं हे गरम गरम भाजी असतानाच हे मेणाप्रमाणे असं छान गुळगुळीत मऊसूत होतं। आता बऱ्याच जणांना ना पावभाजी थोडीशी मोठे म्हणजे थोडीशी भाजी तुकड्यांमध्ये राहिलेली आवडते। काही जणांना मीडियम असलेली आवडते। काही जणांना या पद्धतीने अगदी छान गुळगुळीत मऊ जशी विकत मिळते ना तशी आवडते। तरी एक ग्लासने आपण साधारणतः 7 ते 8 मिनिटात अशी छान गुळगुळीत करून घेतली, म्हणजे खातानाही मुलांना कळणार नाही यामध्ये कोणकोणत्या भाज्या घातल्यात आणि सगळ्या पौष्टिक भाज्या त्यांच्या पोटात जातील, म्हणून असं हे आपण करून घेतलं। असं झालं की दुसरीकडे गॅसवर एखादी आपल्याला कढई गरम करत ठेवायची। आता पावभाजी साधारणतः 10 जणांसाठी आहे तर त्यासाठी पळीभर तेल घेतलेलं आहे आणि जर आवडत असेल तर चमचाभर बटर घेऊ शकता। ज्यांना बटर आवडत नाही तर याऐवजी साजूक तूप तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा संपूर्ण तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। मस्त गरम झालेलं आहे तेल आणि बटर, त्यावर एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून आपण घातलेला आहे। लक्षात असू द्या पावभाजीसाठी घातलेले सगळे जिन्नस अगदी बारीक चिरून घाला, म्हणजे पावभाजी जशी विकत मिळते ना तशी एकसारखी छान मेणाप्रमाणे मऊसूत तुम्हाला तयार मिळेल। आता कांदा साधारणतः एक मध्यम आचेवर एक 5-6 मिनिटं थोड्याशा गोल्डन रंगावर आपण परतून घेतला। आता यामध्ये 2 चमचे आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। घरामध्ये नसेल तर साधारणतः 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 इंच आलं आपण किसून किंवा ठेचून ताजं यामध्ये वापरू शकता। आलं लसूण ही साधारणतः मध्यम आचेवर 1-2 मिनिटं आपण थोड्याशा गोल्डन रंगावर रंग बदलेपर्यंत किंवा छान खरपूस परतून घेतलेला आहे। आता यामध्ये सेम मेजरिंग कपने अर्धा कप इथे आपण ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली। आता ढोबळी मिरचींना भाज्या शिजवताना वाफवताना अजिबात त्यामध्ये घालायचं नाही, असं फोडणीमध्ये कांद्यावर परतून घ्यायचं, म्हणजे जी विकतची पावभाजी मिळते ना तशी छान याला फ्लेवर किंवा मस्त एक चव येते। ढोबळी मिरची फक्त 1-1.5 मिनिटं परतून घेतल्यावर इथे आपण साधारणतः 4 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो प्रमाणात टोमॅटो बारीक तुकड्यांमध्ये घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे।
भाज्या शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, तर त्यानुसार बेताने मीठ घाला. टोमॅटोवर थोडंसं मीठ घातलं की भाज्या टोमॅटो लवकर परतायला मदत होते. आता टोमॅटो साधारणतः 2 मिनटं थोडंसं मऊसूत आपण परतून घेतलेला आहे. यावर थोडीशी कोथिंबीर आपण भुरभुरलेली आहे. असं छान मध्यम आचेवर अगदी निगुतीने थोडंसं आपण हे सगळे जिन्नस चांगले परतून घेतलेले आहेत. अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये कसुरी मेथी हातावर छान चुरून घालणार आहोत. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. इथे आपण साधारणतः 1-1.5 चमचा भरून पावभाजी मसाला घेतलेला आहे. एक तर घरी तयार केलेला घेऊ शकता, तुमच्या आवडीचा कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी पावडर घेतली आहे. कोणत्याही प्रकारचं गरम मसाला पावडर नसतं, ज्यामुळे रंग भाजीला छान येतो. आता इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घेतली. असेल तर जरूर घाला, नसेल तर स्किप करू शकता. अगदी मध्यम आचेवर हे सगळे मसाले या फोडणीमध्ये थोडेसे परतून घेतल्यावर वरून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. असं केलं की मसाले तुमचे करपत नाहीत. अगदी साध्यातला साधा किंवा अगदी भारीतला भारी पदार्थ जरी असला ना, त्याची फोडणी जर तुमची परफेक्ट बसली ना, तर पदार्थ चवीला छान होतो, मस्त लागतो, कसा फ्लेवर येत नाही. म्हणून मसाले किंवा फोडणी परतत असताना गॅस अगदी मध्यम करून निगुतीने परतून घ्यायचं. असं छान याला तेल सुटल्यासारखं दिसत असेल. मस्त सगळ्या घरात ना पावभाजीचा असा मस्त छान घमघमाट पसरलेला आहे. आता इतका मसाला असेल तर त्यासाठी एक 12 प्लेट पावभाजी अगदी व्यवस्थित आपल्याला पुरू शकते. आता तुमच्याकडे जर कार्यक्रम असेल, जास्त भाजी करायची असेल, तर प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट जसं असेल त्यानुसार करू शकता. 10 भाजींसाठी इतकं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. मग ते घातलेले मसाले असतील, कांदा टोमॅटो असेल, ढोबळी मिरची किंवा भाज्या असतील. आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यावर शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत. आता वरून आवडत असेल तर चमचाभर आपण इथे बटरसुद्धा घालणार आहोत. तुम्ही साजूक तूप वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. आता साधारणतः मध्यम आचेवर एक 5 मिनटं आपण या भाज्या या फोडणीमध्ये अशा छान एकजीव करून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या भाज्या सगळे मसाले छान एकरूप होतील, एकसंध होतील आणि भाजीला चव अगदी छान येते. भाजीचा रंग तुम्ही इथे बघू शकता, किती सुंदर आणि परफेक्ट आलेला आहे. आता थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं, म्हणून चवीपुरतं वरून थोडंसं मीठ घातलं. असंच करायचं. जर कमी वाटत असेल तरच वरून घालायचं. आता ही भाजी ना मला थोडी घट्ट वाटते, म्हणून ना सेम कुकरमध्ये आपण अर्धा ग्लासभर पाणी घालून यामध्ये घातलं. जरी सुरुवातीला भाजी पातळ वाटत असेल, थोडीशी कोमट झाली की आणखीन याला छान दाटसरपणा येतो, म्हणून थोडं पाणी जास्त घालायचं. आता घातलेल्या सगळ्या भाज्या असतील, सगळे मसाले असतील, मीठ बटर वगैरे काही असेल, सगळं एक छान एकजीव होण्यासाठी झाकण लावायचं आणि एक 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवर फक्त एक वाफ काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता एक 3 मिनटं झालेली आहे आणि मस्त अशी छान पावभाजी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. आता तुम्ही जरी बॅचलर असाल, बॅचलर पार्टी करत असाल, तरीसुद्धा अशी ही पावभाजी तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील, गावाकडे जात असाल, सगळं कुटुंब एकत्र येऊन काहीतरी बनवायचं असेल, तशी ही पावभाजी नक्की ट्राय करा. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. सगळ्या शेवटी काय करायचं आहे, आवडीप्रमाणे बटर किंवा साजूक तूप घालायचं आहे आणि गरमागरम पावभाजी खाण्यासाठी घ्यायची. अशी ही तुमची 10-12 जणांसाठी 10-12 प्लेट पावभाजी तयार झालेली आहे. जास्त करायची असेल प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट जसं असेल त्यानुसार घेऊ शकता. आता पावभाजी म्हटलं की मस्त मसाला पाव तर आलाच, तर त्यासाठी काय केलं, तव्याला थोडंसं बटर घातलं आणि तयार भाजी केलेली होती ती 2 ते 3 चमचे घातली. जर आवडत असेल तर घाला किंवा फक्त बटरवर पाव भाजून घेतले तरीसुद्धा चालू शकेल. थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत. हवं असेल तर थोडासा पावभाजी मसाला घालू शकता. जे तुम्हाला पाव घालायचे असतील, ब्रेड असतील, ते तुम्हाला यामध्ये छान दोन्ही बाजूने थोडंसं बटर लावून शेकवून घ्यायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी ना पाव मिळत नाही, तशा वेळेस तुम्ही ब्रेडबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता, छान लागते. बऱ्याच जणांना असे हे मसाला पाव पावभाजीबरोबर आवडत नाही, साधे पाव आवडतात. तसं आवडत असेल तर साधे पावसुद्धा भाजीबरोबर छान लागतात. जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण अशी ही पावभाजी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.